फिशर आहे तर मी काय खायला पाहिजे? नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमचा पोटाचा डॉक्टर. ज्याला फिशर झालेला असते, वेदना त्याला माहिती असतात आणि त्या पर्सनसाठी काय खावं, काय करावं आणि हे वापिस होऊ नये, वारंवार सफर होऊ नये ह्यासाठी काय करावं हे नेमकं विचारत राहतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिशरच्या पेशंटला काय खायला हवं, भलेही तुम्ही मेडिकल ट्रीटमेंटवरती आहात किंवा तुमची फिशरची सर्जरी झालेली आहे आणि तुम्ही रिकव्हरी फेजमध्ये आहात आणि तुमचं फिशर बरं होत आहे, तशा कंडिशनमध्ये काय खायला हवं, काय खायला नाही हवं हे समजून घ्यायला हवं. जर तुम्हाला काय खायला हवं हे समजायचं असेल तर सर्वात पहिलं फिशरच्या पेशंटमध्ये कसा स्टूल म्हणजे तुम्ही मोशनला कसं मोशन असेल तर चांगलं राहतं हे समजणं गरजेचं आहे. फिशरच्या पेशंटमध्ये एक कट असतो, जखम असतो. जर तुमचं मोशन करत असताना ॲनस ओपनिंग जास्त होत असेल किंवा ओपनिंग खूप स्ट्रेन करून मोशन करायची गरज पडत असेल तर त्यावेळेला फिशर आणखीन कट होईल, ब्लीड होईल आणि तुम्हाला वेदना जास्त होतील. किंवा तुमचं मोशन खूपच पातळ असेल तरी सुद्धा तो मोशन मधला जो काही इरिटंट असतो त्यामुळे तुम्हाला फिशरची वेदना जास्त जाणवतो किंवा जळजळ होते किंवा त्या ठिकाणी आग पडल्यासारखं होते. म्हणजे आयडियल मोशन कसं असायला फिशरच्या पेशंटमध्ये? सॉफ्ट आणि बल्की, म्हणजे मोठा स्टूल आणि एकदम नरम लवचिकदार राहायला हवं. आणि जर तसा स्टूल असेल तर तुमचा फिशर नॅचरल रिलॅक्स होतो, जास्त प्रेशर होत नाही, तुम्हाला जास्त ताणून मोशन करण्याची गरज नाही पडत आणि मोशन जात असताना तो जितकं ओपनिंग मॅक्सिमम ओपन होतं तितकं ओपनिंग मधून आपला शेप चेंज करून मोशन पास होतो. त्यामुळे वापिस फाटण्याची किंवा रक्तस्राव होण्याची, जळण्याची अशी शक्यता कमी राहते. मग जर असं मोशन व्हायला हवं फिशरच्या पेशंटसाठी तर तुम्हाला काय खाल्लं तर तसं मोशन होतं. बरेच असे पेशंट असतात, मला फिशरची वेदना खूप जास्त आहेत म्हणून गेले 2 दिवस मी पाण्याचाच आहार खातोय, फक्त पाणी ज्यूसवरती आहे. हा सर्वात मोठी चुकी तुम्ही करत आहे. जर तुम्ही पाणीच जर पिताय आणि पाण्याचेच पदार्थ जास्त खाताय, शरीराची एक रिक्वायरमेंट आहे, ती रिक्वायरमेंट भागवण्यासाठी शरीरामधलं पाणी पूर्ण खाल्लेलं वळून घेतलं जाते आणि तुमचा स्टूल आणखीन हार्ड जास्त होण्याची शक्यता राहतो. मग मित्रांनो, तुम्हाला जर का फिशर असेल किंवा फिशरची सर्जरी झालेली आहे, हिलिंग करायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त फायबर खायला हवा. फायबरमध्ये तुम्ही घरातले कोणतेही फळभाजी घेऊ शकता, खाण्यामध्ये भाजीपाला जास्तीत जास्त घेऊ शकता, फळामध्ये कोणतंही फळ चालेल. जर का शुगर वगैरे तुम्हाला नसेल तर गोड फळं सुद्धा चालतात. तर टरबूज आहे, खरबूज आहे, पपई आहे, सफरचंद आहे, केळं आहेत, कोणतंही फळ घेऊ शकता. प्रत्येक फळामध्ये काही ना काही अमाऊंट ऑफ फायबर असतो, काहीमध्ये जास्त, काहीमध्ये कमी. त्याच्या व्यतिरिक्त खाण्यामध्ये जास्तीत जास्त फळ भाजी घेऊ शकता. भाजीपाला जास्त खाल्ला तर त्याच्यामध्ये फायबरचं इंटेक जास्त होतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. ड्रायफ्रुट्समध्ये बदाम आहे किंवा तुमचे नट्स आहेत, स्प्राउट्स आहेत. बरेच असे पदार्थ आहेत आपल्या दैनंदिन खाण्यामध्ये, त्यांच्यामध्ये फायबर असतो. फायबर रिच असलेले जर का गोष्टी तुम्ही खाल्लं तर तुमची स्टूल सॉफ्ट होण्यास मदत होते. फक्त फायबरने स्टूल सॉफ्ट होते का असे नाही, तुमचं स्टूल सॉफ्ट करण्यासाठी फायबर सोबत पाण्याची सुद्धा आवश्यकता असते. फायबर घेतल्याने स्टूल सॉफ्ट होण्याचं कारण असं आहे की फायबर आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. जर तुम्ही फक्त भात खाल्ला असेल तर तो स्टूल सॉफ्ट करेल का असे नाही, भाताला पूर्णतः डायजेस्ट होऊन ॲब्झॉर्ब होऊ शकतो, पण फायबर ॲब्झॉर्ब होत नाही. आणि फायबर सोबत तुम्ही जर का पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं असेल तर पाण्यासोबत फायबर असेल तर तो फायबर वलचिकता त्याच्यामध्ये तयार होतो, जेणेकरून तो ॲब्झॉर्ब होत नाही आणि मेंटेन ठेवतो, लवचिकता तुमच्या स्टूलला मेंटेन ठेवतो. आणि ह्या दोन्हीच्या सोबत तुम्हाला पेन फिशरचं जास्त असेल तर ओव्हर द काउंटर असलेले लॅक्सेटिव्ह किंवा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले लॅक्सेटिव्ह जर का घेत असाल तर त्यामुळे तुमचा स्टूल बल्की आणि सॉफ्ट होईल. स्टूल ॲनस रिजनहून पास होत असताना तुम्हाला जास्त वेदना होणार नाही. असलेल्या फिशरमध्ये आणखीन फाटून नवीन फिशर निर्माण होणार नाही, जेणेकरून तुमचं फिशर हील होईल
आणि हाच जर का तो तुमचा सर्जरी झालेला असेल तर सर्जरीमध्ये लॅटरल ॲनल स्पिंट्रोटॉमी म्हणून तुमचा स्पिंटर कट केलेला असतो. त्या कंडिशनमध्ये पण 1-1.5 सेंटीमीटरचा जखम असतो. तो जखम भरण्यामध्ये असतो. त्या फेजमध्ये तुमची जर का ॲनल रिजनला खूप स्ट्रेनिंग नाही झालं, खूप उघडाव नाही लागलं आणि ताकद नाही लागलं तर ब्लिडिंग होणार नाही, वेदना होणार नाही, हिलिंगला पण बेटर होईल. मेडिकली ट्रीटमेंट करा किंवा सर्जिकली ट्रीटमेंट करा. तशा कंडिशनमध्ये हा जो काही सांगितलेला डाएट आहे, हाय फायबर डाएट, त्याच्यासोबत ॲडिक्वेट वॉटर इनटेक करून थोडंफार काही लॅक्सेटिव्ह जर का तुम्ही घेत असाल तर तुमचं फिशर बरं व्हायला मदत होईल किंवा फिशरची सर्जरी नंतरचा तिथला जखम बरं व्हायला मदत होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा चॅनल गटफिट क्लब हा सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा मदत होईल. धन्यवाद.